बोलू बोलवायचं का? एक मुलगा नाही सर ते त्या दिवशी हा प्रकार घडल्यानंतर ते गायब झालेले सर आणि 2 दिवस आम्ही हे करतोय तिथले सर्व CCTV फुटेज आजूबाजूचे विद्यार्थी शिक्षक या सर्वांचे जबाब घेण्याचं काम चालू आहे सर. आज प्रॉपर CCTV फुटेज मिळालेले आहेत. आता ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्या पुढं सर ते CCTV फुटेज दाखवून त्या घटनांचा आपण ॲनालिसिस करून रिपोर्ट बनवतो येतो सर. हो जुवेनाईल सर. मग आता आमचं न्यायाचं काय करायचं? गुन्हा पण लावलेला आहे सर, तो हलकाच लावलेला आहे. ऍक्च्युली जातीवाचं सारखं गुन्हा बोललेले ते झोपडपट्टीत राहतात. तुमची लायकी का ते शाळेत शिकायची काय करायची? म्हणजे आम्ही काय माणसं नाहीत. डोनेशन भरून आम्ही पण शाळेत आम्ही SC मध्ये हिंदू चांबार आहे तरी सुद्धा आम्ही फी भरतोच ना सर. असं पण नाही की आम्हाला पूर्ण फी माफ आहे. झोपडपट्टीतल्या मुलांना झोपडपट्टीच्या हिशोबाने ती शाळा चालते. त्या शाळेमध्ये 80% तर विद्यार्थी झोपडपट्टीतलेच आहेत. रबाड्याचे, दिवा नाक्याचे, दिगा नाक्याचे, ऐरोलीचे कोण मुलं आहेत जास्त सांग. ज्याची परिस्थिती जमते माहितीच मुलं आहेत. माझी परिस्थिती चांगली असते मोठी तर मी पण टाकला असं मोठ्या शाळेसाठी. म्हणजे शाळेतल्या सरांची बोलण्याची पद्धत आणि मला सर मुलीने कॉपी केली मान्य आहे गोष्ट. तुमचं शाळेचं काम तर होतं पालकांना फोन करायचा, पालकाला फोन पण नाही केला. भेटायला नाही ना आतापर्यंत कोणी वयात विचार नाही. सरांना ही मुलगी ऑफ झाली, बॉडी चालली होती हॉस्पिटलला, सेक्टर झाला. ती प्रिन्सिपल सर तो फिरपे सर त्यांना फोन केला, सर असं झालं. हा त्या अनुष्का मुलीचं असं झालेलं आणि तिला आम्ही समज दिली आणि घरी पाठवलं. बोललं साहेब घरी नाही पाठवलं, मुलीनं माझी आत्महत्या केली, बोललं फाशी घेतली डायरेक्ट. अरे बापरे म्हणून फोन कट केला. परत फोन लावता तर फोन त्यांचा लागत नव्हता. असं नाही सर, माझ्याच मुली झालं. ह्याच्या आधी 2-3 प्रकरण झाले. ह्याच्या आधी पण झाले 2-3. 1.5 वर्षाच्या एका कॉलेजच्या मुलाने सुद्धा असंच आत्महत्या करून घेतली त्या मॅडमच्या मुळे. पण तिथं असं समोर कोण नाही आलं. तिसरं प्रकरण आहे. हो असेच ते टॉर्चर करते मुलांना. हो कारण की मी अनुष्काचा मोठा भाव आहे. मी तिथं स्वतः शिकलोय की मॅडम कुठल्या पद्धतीने बोलते काय बोलते. तुम्ही आता जर त्या मॅडमची चौकशी केली ना इथून पाठी 15 वर्ष कुठेही चौकशी करा. तुम्ही फक्त कुठल्या मुलांसमोर मुलींसमोर फक्त देशमुख मॅडम नाव घ्या, ते तुम्हाला स्वतःहून सांगतील की ती मॅडम कशी होती. आणि मी स्वतः त्या मॅडमच्या हाताखाली शिकलोय. आणि मुलगी अशी नाही पहिलीपासून KG पासून त्या शाळेत 10वी पर्यंत आता पण शिकते. पर्सनलवर खूप बोललं गेलं म्हणजे तिथे मनावर एवढं लागलं असतं घरी आल्यानंतर एक शब्द सुद्धा नाही काढला. मॅडम घरी आल्यानंतर एक शब्द सुद्धा नाही काढला. माझी आई सुद्धा बघायचं, आई सुद्धा हारे परिस्थिती. बाकीच्या मुलांना तर न्याय भेटत नसतात. आता 3-4 प्रकरण अशी झालेत. टॉर्चर करणारे आजूबाजूला पण राहतात ते विद्यार्थी 1-2 वर्ष. आता ते मोठे झाले. त्या विद्यार्थ्यांनी पण तिथे शाळेत जाऊन दखल घेतली. पण त्या विद्यार्थ्यांनी तसं नाही केलं. ते 2 दिवस ऍडमिट होते. आता इथंच आहे ते राहतात जवळ. त्या मुलीच्या हृदयाला खोल होतं. ती मॅडम असली बोलली त्या मुलीला 3 दिवस ऍडमिट करावं लागलं. त्यांनी मॅडमला एवढं घाण बोललं ती ट्रेन मधून उडी मारणार होती. ती मैत्रिणीमुळे वाचली. इथं तलाव आहे, त्या मैत्रिणीला बोलले तुम्ही जावा. त्या मैत्रिणीने तलावाकडे जाताना तिला बघितलं. तिकडून पण त्यांनी आणली, तिथून पण तिला हितपर्यंत आणली. ती मैत्रिणीला बोलली तू घरी आली तर मी तुला उद्यापासून बोलणार नाही. आणि इथं आली 10-15 मिनिटं बसली, वरती गेली ना असे गेली. ह्यांचं पण नाही, हे पण बोलले नाहीत की या तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये.